नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुमचे स्वागत करत आहे अश्विनीज किचनमध्ये। काय झाले, माझी फ्रेंड आली, तिला गाजराचा हलवा खायचा होता, तर माझ्याकडे खवा नव्हता। तर चला म्हटलं आपण 1 कप दुधापासून गाजराचा हलवा व खवा दोन्हीही बनवूया। मग कसं असतंय ना, खवा किंवा मावा आपल्याला गाजरामध्ये जर टाकला ना गाजराच्या हलव्यात, तर त्याची टेस्ट आणखी वाढते। तर मग आता इथे माझ्याकडे उपलब्ध नव्हता, तर मग मी काय केले, 1 कप दुधामध्येच गाजराचा हलवा आणि खवा दोन्हीही बनवले। तर त्यासाठी मी इथे 1 किलो गाजरे घेतली, त्याला व्यवस्थित स्किन काढून घेतली, जिथे जिथे खराब झालेले होते ते काढले, तसेच त्याला कुठे मुळ्या वगैरे असतील तर ते काढून घेतले। नंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करायला सुरुवात केली। पण जेवढे कवळे आहेत तेवढेच मी पीस केले। जिथे जिथे मला निबार असे गाजर वाटले तिथं तिथं मी गाजर उभ्या कट करून घेतला आणि त्याच्यामधला पांढरा भाग आहे तो काढून घेतला। म्हणजे असे केल्याने आपल्याला गाजराच्या हलव्यामध्ये असे पीसेस वगैरे असे काहीतरी खाल्ल्यासारखे वेगळे वाटते ना, तर त्यासाठी मी हे मधला भाग असतो तो निबार असतो तो काढून टाकला। म्हणजे आपल्याला खाताना गाजरामध्ये पीसेस वगैरे येणार नाहीत आणि आपला गाजराचा हलवा सॉफ्ट असे बनेल। तर अशा प्रकारे मी सगळ्याच्या मधला भाग काढून घेतला। जेवढे मला निबार वाटत होते तेवढा मधला भाग मी व्यवस्थित काढून घेतला आणि सगळे गाजर कट करून घेतले। तर तुम्हाला हा गाजराचा हलवा कसा वाटतोय हे मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा। तर मी इथे सगळे गाजरं असे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। हा भाग मी एवढा काढलेला आहे। तर आता मी इथे एक कुकर गरम करायला ठेवला। कुकर गरम झाल्यानंतर याच्यात मी 3 टेबलस्पून, म्हणजे 1 किलो गाजराला 3 मोठे टेबलस्पून असते, जे आपण नाश्ता करतो त्या स्पूनने 3 टेबलस्पून तूप टाकले आणि त्याच्यामध्ये हे गाजराचे तुकडे टाकले। हे गाजराचे तुकडे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। जेव्हा आपण तुपामध्ये ह्याला व्यवस्थित हाय फ्लेमवरतीच फ्राय करतो तेव्हा त्याचा कलर आणखी जास्त रेड होतो। तर हे पाहू शकता तुम्ही, इथे व्यवस्थित फ्राय झालेले आहे। तर मी जसे म्हणले तसे मी फक्त 1 कप दुधाचा वापर इथे केलेला आहे। तर इथे मी 1 कप दूध टाकून व्यवस्थित त्याला उकळी येऊ दिली आणि व्यवस्थित हलवून घेतले। इथे व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी याला वरचे झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि 10 मिनटं मीडियम गॅसवरती शिजू दिली। जेव्हा मी याला ओपन केले त्यावेळेस आपला जसा खवा असतो ना, तसे बघा याला सगळे दुधाचे हे आलेले आहे। म्हणजे आपला गाजराचा हलवाही शिजून तयार झालेला आहे आणि जो दुधापासून आपण खवा बनवतो तर तोही याच्यामध्ये बनवून तयार झालेला आहे। तर आता मी याला एका मॅशरच्या सहाय्याने याला व्यवस्थित मॅश करून घेतले, म्हणजे याच्यामधील जे पीसेस आहेत ते एकदम बारीक होतील। त्याच्यामुळे इथे आपल्याला गाजर खिसायचे हे झंझट नाही आहे आणि एकदम 10 मिनटामध्ये सगळे बनवून रेडी होते। तर जसे आपण मावा किंवा खवा गाजराच्या हलव्यामध्ये वापरतो तेव्हा कसे आपल्याला छोटे छोटे बाईट जे मावा आणि खव्याचे दिसतील, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला छोटे बारीक दाणे दिसत आहेत, ते दुधाचे आहेत, म्हणजेच थोडक्यात मावा आहे। म्हणजेच आपला इथे 1 कप दुधात गाजराचा हलवा शिजून आणि मावा दोन्हीही तयार झालेले आहे। तर मी याला आणखी 5 मिनटं किंवा 3 ते 4 मिनटं म्हणजेच हलके त्यातले दूध पूर्ण ड्राय होईपर्यंत परतून घेतली आणि माझ्या टेस्टनुसार म्हणजे अर्धी वाटी मी याच्यामध्ये साखर टाकली आणि व्यवस्थित हलवून घेतली। याला साखरेला जेव्हा पाणी सुटले तेव्हा मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले, म्हणजे ड्रायफ्रूट हे हलकेसे शिजून निघतील आणि हे व्यवस्थित मिक्स करून मी याला आणखी 3 ते 4 मिनटं शिजू दिले। तर याच्यामध्ये वेलची पूड आणि 1 टेबलस्पून तूप सोडले। ह्याने आपला हलवा आणखी चविष्ट बनतो। याच्या जागी तुम्ही तुपाचे मोहन म्हणजेच तूप गरम करून याच्यामध्ये ओतू शकता, ज्याने की आपला हलवा 8 ते 10 दिवस व्यवस्थित विदाऊट फ्रीजचा वरती राहू शकतो। तर अशा प्रकारे माझा हलवा बनवून तयार झालेला आहे, म्हणजे याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। तर हे पहा, मी येथे न गरम करताच तूप यूज केले आहे, तुम्ही येथे गरम करूनही तूप यूज करू शकता। तर इथे माझा हलवा हा बनवून परफेक्ट रेडी झालेला आहे। तर मी आता सर्व करते। तर तुम्ही पाहू शकता इथे याची कंटेस्टी किती सुंदर झालेला आहे। गाजराचा हलवा थंड झाल्यानंतर ना अशा प्रकारे दिसतो। तर हा हलवा खायला उत्तम लागतो। तसेच आता याचा सीझनही चालू आहे। आपल्याकडे मावा नसेल तर मावा किंवा मिल्क पावडर काही आणण्याची गरज नाही। 1 कप दुधापासून तुम्ही 1 किलो गाजराचा हलवा बनवून रेडी करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे मला नक्कीच सांगा। आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा।
ओके बाय बाय.